हा पेढा वर्षातून एकदा तरी मी बनवते. खाणारे प्रत्येक जण विचारतेत की हा पेढा कुठं मिळते. खरंच चवीला इतका जबरदस्त आहे की नाही. पैशाने सगळंच विकत मिळते, पण या पेढ्याची चव मात्र मिळत नाही. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे साखर कॅरमल करून घेतली. साखर छान कॅरमल झाल्यानंतर अर्धा लिटर सगळं दूध टाकून घ्यायचं. आता जर तुमच्या घरी जास्त दूध असेल ना, तर नुसतं दूध वापरून सुद्धा हा पेढा बनवला जाते. पण मी अर्धा लिटर दूध घेतलं आणि त्यामध्ये 10-10 रुपयाच्या 2 मिल्क पावडरच्या पुड्या टाकल्या. गोडीनुसार साखर टाकायची, विलायचीची पावडर टाकायची, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर घट्ट होण्यासाठी ठेवायचं. हे पहा छान असं घट्ट होत राहील. आता घट्ट झाल्यानंतर सुद्धा अजून थोडा वेळ होऊ द्यायचं. त्याचं टेक्स्चर एकदम रवेदार, दाणेदार असं झालेलं असलं पाहिजे, इथपर्यंत होऊ द्यायचं. तर या पद्धतीने परफेक्ट असं हे झालेलं आहे. आता झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर पाहू शकता. एकदम चिकनमेन न होता त्याचं रवेदार असं टेक्स्चर झालेलं आहे. असं हे असलं पाहिजे. आता त्याची पेढे, वडी, बर्फी काहीही बनवा, हवा तो आकार देऊ शकता. मी सगळं अशा पद्धतीने बनवून घेतलं आणि थोडंसं पावडर शुगरमध्ये मिक्स करून घेतलं आणि हलकासा दाब दिल्यानंतर त्याला असे क्रॅक्स पडतात. असे क्रॅक्स पडले म्हणजे परफेक्ट हे झालेलं आहे. खरंच चवीला नाही का जबरदस्त झाला. माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.